आपला आजचा जो स्टे आहे तो हाऊसबोटमध्ये आहे. तर आता आपण तिकडे जात आहेत. ही आजूबाजूला जी तुम्हाला घरं दिसत आहेत ह्या सगळ्या हाऊसबोट आहेत. ती काय जमिनीवरची घरं नसून त्या सगळ्या हाऊसबोट आहेत. हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा ह्या सगळ्या अशाच हाऊसबोट आहेत. हे बघा इकडे पण आहेत. तुम्हाला जवळूनच दाखवतो. आता आपण तशाच एका हाऊसबोटमध्ये जात आहेत. हे बघा सगळीकडे मस्त चांगल्या चांगल्या हाऊसबोट आहेत. तुम्ही बघत राहा. आपल्याला बाजूलाच एक हाऊसबोट दिसलेली आहे. ती खूप लांब आहे बघा. मी मोबाईलमध्ये झूम करून तुम्हाला दाखवत आहे. ती म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढी मोठी हाऊसबोट पाहिलेली आहे. बघा जशी काही ट्रेनच उभी आहे बघा. एवढी मोठी हाऊसबोट मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा बघतो आहे. तुम्ही कधी बघितली असेल तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. कारण मी तर माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच बघतो एवढी मोठी बोट. तुम्ही बघितली असेल तर मला नक्कीच सांगा. फायनली आपण आपल्या हाऊसबोटपर्यंत पोहोचलेले आहेत. ते बघा ते हाऊसबोटचे 2 कर्मचारी आपल्याला पिकअप करण्यासाठी आलेले आहेत. आता आपल्या सगळ्या बॅगा वगैरे तेच करणार आहेत. बघा बोट आपली लागलेली आहे. आता आपल्या बॅगा सर्व काढण्याचे काम ते करत आहेत. तर हळूहळू सगळ्यांच्या बॅगा ते आपल्या रूमपर्यंत पण तेच पोहोचवणार आहेत. ह्या छोट्याशा बोटीतून आपण एक एक माणसं उतरल्यानंतर आता आपण आपल्या हाऊसबोटमध्ये प्रवेश करणार आहेत. आपली हाऊसबोट कशी आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपण आपल्या हाऊसबोटमध्ये आता एंटर केलेला आहे. आपल्या हाऊसबोटमध्ये बघा किती स्पेस आहे. हे बघा दोन्ही साईडला गाद्या वगैरे मांडलेल्या आहेत. हे बघा हे हीटर आहे. हे आपल्या भिंती आहेत बाजूच्या. हे बघा इकडे सोफे पण आहेत रेस्ट करण्यासाठी. वरचं स्ट्रक्चर पण बघा. असं काय वाटतच नाही आपण हाऊसबोटमध्ये आहे तसं. असं फीलच नाही होत. हा डायनिंग एरिया आहे. हे बघा 2 डायनिंग टेबल आहेत जेवणासाठी. बघा इकडे पण आहे. बघा वर झुमर वगैरे बघा. फॅन बघा. तशी काय फॅनची इथे गरज पण नाही आहे तरी आहेत. बघा पडदे वगैरे एकदम भारी नक्षीकाम वाटते पडद्यावरचं. इकडे शोकेसचं सामान ठेवण्यासाठी कपाट आहे. पण तिकडे काही जास्त ठेवलेलं नाही आहे. आता आपण आपल्या रूमकडे एंट्रन्स करूया. बघा नो स्मोकिंग झोन लिहिलं आहे. कारण लाकडाची बोट आहे. कसं आहे आग वगैरे लागू शकते. तर इकडे तसं नो स्मोकिंग झोन आहे. आता आपण मध्ये एंटर केल्या गेल्या इकडे छोटंसं किचन आहे. बघा वर जाण्यासाठी पण रस्ता आहे इकडून. आता आपण आपल्या रूमकडे जात आहेत. पुढे सगळे रूम आहेत. निनादचा आहे, अक्षयचा आहे. तो बघा अक्षय पण उभा आहे समोर. बघा हात पण करतो तो आपल्याला. तर पण आपल्या रूम कसे आहेत ते बघूया. बघा रूममध्ये आत्ता चालल्यात. पूर्ण दिवस बाहेर होते. रूममध्ये पूर्ण पसारा करून ठेवला बघा. रूम बघा तुम्ही. 2 बेड आहेत. बघा वरचं स्ट्रक्चर बघा. झुंबर पण बघा. बाजूच्या भिंतीचं नक्षीकाम पण बघा. हाताने बनवलेलं आहे सगळं. हे बघा खाली कार्पेट पण छान आहे. एकदम क्वालिटी चांगली वाटते कार्पेटची. हे ड्रेसिंग टेबल आहे. बाजूला टी व्ही आहे. आणि थोड्याच पुढे गेल्यानंतर हे हीटर आहे. इकडून गरम हवा येत असते त्याच्यामुळे आपल्याला थंडी लागत नाही. आणि हे आपले 2 बेड आहेत. तर आपला रूम कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आपल्या रूममध्ये छोटंसं बाथरूम आहे. तुम्हाला दाखवतो या हाऊसबोटमध्ये. हे बघा छोटंसं आहे बघा. अगदी छोट्या जागेमध्ये कसं बसवलं आहे वॉशरूम तुम्ही बघू शकता. बाजूला बघा काय बाथटब पण आहे. बघा अगदी छोट्याशा या हाऊसबोटमध्ये काय काय सुविधा आहे तुम्ही बघू शकता. वरती बघा सिलिंग किती छान प्रकारे सजवलेली आहे. बघा आपल्या रूममध्ये लाइटिंग लावलेली आहे. आता हे बघा लाईट.
जसं का आपण आपल्या घरातच आहेत. हे बघा पूर्ण बोट सजवलेले आहे. हे बघा झुम्मर वगैरे पेटलेले आहेत. हे बघा ते छान वाटतं बघायला. मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा हाऊसबोटचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून कळवा. आणि तुम्ही कधी अशा हाऊसबोटमध्ये स्टे केला आहे का ते पण कमेंट्स करून सांगा.